विकास रत्न इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट लाडके आमदार नामदार दत्तात्रय मामा भरणे, उपस्थित सर्व माझ्या इंदापूर शहरातील सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, आदरणीय व्यासपीठ, सगळे आमचे पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी पोपट शिंदे आणि त्याच्या मित्रमंडळाचं सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांचा आभार मानतो की त्यांनी आज आपल्या या शहरामध्ये आपल्या सगळ्यांचा, आपले नगराध्यक्ष भरतशेठ शहा आणि 14 नगरसेवक आणि आपले 6 पराभूत उमेदवार या सर्वांचा सत्कार आणि सन्मान ठेवला. खरं तर पोपटला सलाईन लावले, बंडू तर त्या पोपटला सलाईन लावल्यानंतर सुद्धा दवाखान्यात शिंदेसाहेब, त्यामुळं त्याचं खरंच पोपटचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं, पोपट कुठे गेला, त्याचा निश्चित प्रकारे सर्वांचं आभार मानतो. आज आपण सर्वांनी सत्कार हाच ठेवलेला आहे. आता आप्पासाहेब बोलले, हनुमंताबा बोलले, आमचे नाना बोलले, डॉक्टर साहेब बोलले, भरत शेठ बोलले, आमचे अशोक बापू बोलले, रमेशाबा बोलले आणि या सर्वांनी, आमचे मकरे साहेब बोलले. या सर्वांनी बोलताना आपण सर्व शहरांचं, आपल्या सगळ्यांचे आभार मानले. हे खूप चांगला मतदान तुम्ही सर्वांनी या सर्व उमेदवारांना केलं. उद्या या शहराचं नगराध्यक्ष बनवताना भरत शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांकडून तुमच्या सर्वांची एक अपेक्षा आहे. माझं हे इंदापूर शहर, या इंदापूर शहरात असणाऱ्या अडचणी, इंदापुरात असणारे प्रश्न कसे मार्गी लावता येतील आणि या शहरातील माझ्या गोरगरीब माणसाची असणारी, त्याची असणारी छोटी छोटी कामं ती कशी मार्गी लावता येतील, माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, माझ्या अल्पसंख्याक वस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, माझ्या सर्वसामान्य लोकवस्तीमध्ये असणाऱ्या अडचणी, ते कसे माझे नगरसेवक, माझे नगराध्यक्ष सोडवतील, ह्या खूप मोठ्या आशेनं माझं इंदापूर शहर आपल्या सगळ्यांकडे बघतंय. भरत शेठ आणि नगरसेवकांना मला एक विनंती करायची आहे. तुम्ही आता निवडून आलेला आहात. निवडून आल्यानंतर मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही आता सगळे शहराचे नगरसेवक आहात, शहराचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला सगळ्यांनी मतदान दिलेलं आहे. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा तुम्ही प्रतिनिधी आहात. शेवटी मी नेहमी म्हणतो की माणसं काय चिखलाची नसतात, शेवटी माणसं नवीन तयार करायची असतात. तुम्ही मला सगळ्या नगरसेवकांना विनंती करायची आहे, तुम्ही जनतेचे सेवक आहात. जरी नगरसेवक म्हणजे सेवक म्हणून तुम्ही जर जनतेची सेवा केली, अहोरात्र त्या माझ्या मतदार बंधूला, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेतले, त्या गरीब माणसाला जर आपण सगळ्यांनी मदत केली तर ही माणसं कधी विसरत नाहीयेत. त्यामुळे मला सगळ्या नगरसेवकांना, निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सगळ्यांना सांगायचंय, प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये जाऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आणि मी हे पण सांगतो, कदाचित मोठ्या माणसाची कामं मोठी असतात. मोठ्या माणसाची तुम्ही किती जरी कामं केली तर एखादं काम केलं नाही तर तो मोठा माणूस तुमच्या तुम्हाला विसरून, तुमच्या कामाबद्दल विसरून जाईल. उलट पक्षी गरीब माणसाचं, सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा खूप छोट्या असतात. त्यांची कामं खूप छोटी छोटी असतात. त्या गरीब माणसाला जर तुम्ही मदत केली, त्या गरीब माणसाला जर तुम्ही सहकार्य केलं तर ती माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत. तर नेहमी लक्षात ठेवा, या शहरामध्ये काम करताना गरीब माणूस, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करा. या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं. या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, या राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांचा आमदार मी असल्यामुळं
निश्चित प्रकारे या शहरामध्ये काय अडचणी आहे, या शहराचे काय प्रश्न आहेत, या शहरासाठी काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून पूर्वीच आपल्या सगळ्यांना माहित आहे, माझ्या इंदापूर शहरामध्ये पूर्वी आपल्याकडे एखादा पाहुणा यायचा आणि पाहुणा आल्यानंतर आपल्या शहराबद्दल काय बोलायचा. निश्चित प्रकारे हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मागच्या 5-10 वर्षामध्ये आमच्या भाभी असतील, या सर्वांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हो हे शहर बदलतंय. या शहरातले रस्ते बदलत आहे, ड्रेनेज बदलत आहे. हळूहळू शहरामध्ये आपल्याला अनेक गोष्टी आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्याचा निश्चित प्रकारे करतोय. अजूनही एवढ्यावरती आपल्याला थांबायचं नाही आहे. मला सगळ्या नगराध्यक्ष सकट सगळ्या नगरसेवकांना सांगायचं आहे की तुम्ही निश्चित प्रकारे काम असं करा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जेणेकरून सरळ काम तर सगळेच करतात, परंतु नोंद घेईल असं काम करा की जेणेकरून आज सगळा आपला अल्पसंख्याक समाज असं, अल्पसंख्याक समाजाला काय देणं यासाठी गरजेचं आहे, माझ्या मागासवर्गीय समाजासाठी काय केलं पाहिजे, माझ्या सर्वसामान्य नागरिकाच्या वस्तीमध्ये काय केलं पाहिजे की जेणेकरून तो समाज आपल्या सगळ्यांचं नाव घेईल. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. हे टीका टिप्पणी होत असते. मगाशी अप्पासाहेबांनी सांगितलं, मगाशी मला वाटतं शिवाजीराव मकरे का कोणीतरी सांगितलं, टीका टिप्पणी किंवा काय डॉक्टर साहेबांनी सांगितलं. डॉक्टर साहेब आपण मी माझा स्वभाव सांगतो, मी फक्त दोस्ती बघणाराच आहे. हे दुश्मनी वगैरे मी सोडून देणारा माणूस आहे. ह्या दुश्मनीमध्ये आपल्याला वेळ घालायचा नाही आहे, आपल्या डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही आहे. या शहराचा आपल्याला विकास करायचा आहे. या शहरासाठी अधिकचा निधी या राज्यातून केंद्राकडून आपल्याला आणायचा आहे. कोण दुश्मनी करते, कोण काय म्हणते, कोण बोगस. मी माझं तर म्हणणे सर्वांनी यश असते, अपयश पण पचवायचं असतं. अरे बोगस मतदान, आता कुठं बोगस मतदान आणि कुठं काय, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाहीये. शेवटी पराभव हा मान्य केला पाहिजे. परंतु ठीक आहे, कोण मान्य करतं कोण करत नाही, मला कोणावरती त्यांच्यावरती टीका टिप्पणी करायचीच नाहीये. नाना तुम्ही मगाशी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली, तुम्ही किती जरी मानला तर माझ्या स्वभावात फरक पडत नाही. बाळासाहेब, स्वभावात फरक पडत नाही. परंतु मला तुम्हाला एकच सांगायचंय की खरंच आपल्या शहरामध्ये खूप काही गोष्टी करणं गरजेचं आहे. ते भविष्यामध्ये निश्चित प्रकारे चांगल्या गोष्टी आपण निश्चित प्रकारे करू. अप्पासाहेब, मगाशी सिरसोडी पुलाचा तुम्ही विषय काढला, आयला फकीरबाईचा नाव तो लयच हुशार दिसतोय, त्यामुळं विषय काढला आणि विषय काढल्यानंतर आपण सिरसोडीचा पूल, मला आश्चर्य वाटतं, काही लोकांचं आश्चर्य वाटतं आपण काहीच केलं नाही आणि जो करतो त्याला नावं ठेवायची. शिरसोडीचा पूल सोडून द्या. भविष्यामध्ये तुम्हाला मी सांगतो वकील साहेब, आपल्याला शिरसोडीच्या पुलात तिकडून माणसं आणायचे. तो चांडगाव कोमनवाडी का कुठला चांडगाव, तेच कोमनवाडी, तो पण पूल आपल्या सगळ्यांना तो पण पूल करायचा आहे. अरे जेणेकरून माझ्या इंदापूरचं मार्केट वाढलं पाहिजे. इंदापूर शहरामध्ये जे काय करावं लागेल, जे काय या शहरासाठी करता येईल, मी आज काय म्हणणार नाही. तुम्हाला अंडरग्राऊंड मगाशी केबलचा असेल किंवा बाकीच्या गोष्टीमुळे आपल्या इथे रहदारी वाढत, हे गोष्टी वाढतील. इथं आपल्या सगळ्यांना काही गोष्टी करायचे. आज जे ह्या रस्त्यावर तुम्ही उभा राहिलाय, ह्या रस्त्यावर बसलाय, पूर्वी हा रस्ता झाला नाही, आताच हा रस्ता का झाला, हा रस्ता कुणी केला, याचा पण कुठेतरी शांतपणे, आज काही प्रचाराची सभा नाही आहे, ही आभाराची सभा आहे, एक आनंदाचा क्षण आहे. फक्त मला सगळ्यांना एकच सांगायचं, इंदापूर शहरातील सर्व जनतेनं आपल्या नगरसेवकांच्या थोडं जरा आपल्याकडून खालीवर झालं. मी पाहिलं, मी हिशोब केला, आपले 20 नगरसेवक, 10 वार्ड मध्ये जे नगरसेवक पहिल्या नंबर निवडून आले आणि विरोधकांचे जे 10 नगरसेवक ते पहिल्या नंबर मध्ये निवडून आले. कदाचित हनुमंताबा तुम्ही विचार केला नसेल, त्या सर्वांची जर बेरीज घेतली तर आपले नगरसेवक 2816 मताचं लीड हे नगरसेवकात आपल्याला. 2816, टाळ्या वाजू नका. पण वर फक्त 127 मतं आलंय. हे नक्कीच कुठंतरी आपलं सर्वांचं थोडं काय का व्हायना थोडं चुकलेलं आहे. असं शेवटी आपण कधी चुकायचं नसतं. पण ठीक आहे, 2800 कुठं आणि 127 कुठं, ठीक आहे. विजय हा शेवटी
विजय असतो. त्यामुळे निश्चित प्रकारे बरेचसे आणि सगळ्या नगरसेवकांना मी एवढं सांगतो की तुम्ही काम करताना असं काम करा की जे डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. आमच्या नगरसेवक ताईंना तुम्हाला मी सांगतो, जा महिला बचत गटाच्या माध्यमातून जाऊन सगळ्या आमच्या गरीब माणसाला, एखाद्या अडाणी महिलेला मदत करा, सहकार्य करा. अरे ती महिला तुमची कायमची होणार आहे. तिला वर काय दिल्लीत काय झालंय, मुंबईला काय झालंय, तिला कुठं काय, तिला काय देणं घेणं नाहीये. त्यामुळे आपण सगळ्यांनी, कुणाचं लाईट बोर्डाचं काम आहे, कुणाचं घरकुलाचं काम आहे, कुणाचं बाकीच्या नगरपालिकेमध्ये बारीक सारीक गोष्टीमध्ये काम आहे. अरे जा त्या गरीब माणसाला मदत करा, सहकार्य करा. तुम्हाला परमेश्वराने एक संधी दिली आहे, माणसं जोडायची असतात. आज मी तुमच्या समोर उभा आहे. मला पण माहित नव्हतं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. या राज्याचा कधी मी आमदार, कधी कारखान्याचा चेअरमन होईल, कधी बँकेचा चेअरमन होईल, कधी झडपीचा अध्यक्ष होईल, कधी आमदार होईल, कधी राज्यमंत्री होईल, कधी क्रीडा मंत्री होईल, कधी अल्पसंख्याक मंत्री होईल आणि कधी कृषी मंत्री होईल. हे माझ्या स्वप्नात मी कधी पाहिलं नव्हतं. शेवटी एक लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतो, गरीब माणसासाठी ज्यावेळेस काम करतो, कुणी जरी नाही म्हटलं, कुणी जरी आशीर्वाद नाही दिला, वरचा बघत असतो, वरचा नक्की आपल्याला सगळ्याला आशीर्वाद देतो. कारण नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिकपणे, दिल से प्रामाणिकपणे एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या नगरपालिकेमध्ये सर्वांना बरोबर घेऊन भविष्यामध्ये करूया. चांगलं काम करूया की जेणेकरून कुणीतरी म्हटलं पाहिजे की शेवटी काम करताना तुमचं मोजमाप कधी होतं, मागचं आणि पुढचं. मागच्यापेक्षा दीप्ती इकडे बघ, मागच्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस चांगलं काम करचाल त्यावेळेस कुठेतरी तुमच्याबद्दल कुणीतरी चांगलं म्हणतील. अरे कुणीतरी आपल्यासाठी यामध्ये फरक आपल्यामध्ये दिसला पाहिजे, असं काम हे आपण सगळ्यांनी करा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की बाकीचा नगर विकासचा निधी असू द्या, की निधी टाकताना सुद्धा कुठेतरी आपल्या घराजवळ टाकण्यापेक्षा लोकांच्या सोयीसाठी, तिथं लोकांना जास्त कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करा. शेवटी मी तुम्हाला एवढं सांगतो, आज आपण सर्वांनी खूप मोठी जबाबदारी या नगरपालिकेवरती टाकलेली आहे. तर आमच्या सगळ्यांची पण जबाबदारी ही वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या जबाबदारीत आपण सगळेजण चांगलं काम करूया. लोकांच्या ज्या अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पूर्ण करूया. आणि कुणावरती टीका टिप्पणी करून आपलं पोट भरणार नाहीये किंवा कुठेतरी त्यामुळं पत्रकार ब्रेकिंग न्यूज कुठेतरी चालवणार नाहीये. त्यामुळे टीका टिप्पणीला अजिबात महत्व देऊ नका. ते 4-2 दिवस फक्त ज्येष्ठ पत्रकार शैलेजी काटेकर टिकतं, परत ते कुठं लोक विसरून जातात आणि नंतर वेळ येते. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, टीका टिप्पणीला फक्त विकासाने त्यांच्या उत्तर द्या. मगाशी आप्पासाहेबांना ते थोडं सहन झालं नाही. आप्पासाहेब स्वभाव असतो एखाद्याचा की कुठेतरी हे करतात. ते कसं असतं, लय महत्व द्यायचं नाही. महत्व दिलं की कसं की आपण म्हणलं की लगेच हे म्हणा तुमची प्रतिक्रिया काय, हे जी प्रतिक्रिया, अरे आमची प्रतिक्रियाच नाही, आम्हाला काय बोलायचंच नाही, आम्हाला फक्त दिसतो माझ्या इंदापूर शहराचा विकास. हे बाकी ठिकी काय, कोण काय, बोगस कुठं काय पाहुणे, बायको, आता बायको माझी फिरणार नाही, कुणाची फिरणार आहे, पक्ष माझा आहे, उमेदवार माझा आहे, फिरणारच की. आता बायको फिरणार नाही तर कोण फिरणार. आणि पूर्वी तसं इतकं नव्हतं, पाठीमागच्या निवडणुकीमध्ये एवढं नव्हतं. तुम्ही बोलावलं असतं आमची बायको आले, भरत शेठच्या भाभीने बोलावलं आले, ते दीप्तीचं तर सारखंच फोन, म्हणजे किती आता बोलवल्याशिवाय काय आहे शेवटी. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्या वेळेस इंदापूर शहरा विधानसभेची निवडणूक चालली असताना देवाबा जाधव आले की देवाभाऊ अतुल, इंदापूर शहराची ज्यावेळेस निवडणूक, आपल्या विधानसभेची निवडणूक चालली असताना मी स्वतः भरत शेठला त्यावेळेस शब्द दिला होता. तिथं हनुमंताबा, आप्पासाहेब सगळे तिथं साक्षीदार आहेत की तुम्ही माझ्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. मी तुम्हाला तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सहकार्य करेन, हा शब्द मी दिला होता. त्यामुळे मी शब्द दिलेला, मी माझा स्वभाव असा आहे, एकदा शब्द दिल्यानंतर कोरड्या विहिरीत उडी मारणारा माणूस असल्यामुळं मी ही माझ्या विधानसभेच्या निवडणूक दिलेला शब्द या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी बरेचसे तुमची ती परतफेड ही मी तुम्हाला व्याजासकट केलेली आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे बंधूंनो, आता कुणी काय म्हणतंय मला त्याच्यावरती अजिबात लक्ष द्यायची गरज नाहीये. आणि बरेचसे, आणि शेवटी पैशावाला माणूस असतो म्हणजे काय, त्याचं काय चुकीचं आहे काय. आता त्यांच्या 3 पिढ्या
ते श्रीमंत आहेत, त्यात त्यांचा काय दोष आहे काय? बिबे पाहुणं तुम्ही सगळ्यात लहान आहे, त्यामुळं काय दोष आहे का? शेवटी आहे ना, त्यांचं बरं आहे, माझं पण बरं आहे. हाय हाय हाय, मग आता काय आम्ही काय, आता त्यांचा जन्म माडीत झालाय, माझा जन्म पण माडीत झालाय, त्यामुळे त्यात काय असं काय चुकीचं नाहीये. माणूस बरं का, बरंचसे किंवा ही सगळी माणसं निश्चित प्रकारे चांगलं काम करतील. आमच्या लोंढ्यांचा वाढदिवस आहे ना, सोमनाथचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी अधिक न बोलता आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे आमचे सगळे नगरसेवक आणि आता आपण जे शब्द पाठीमागे दिले होते, आमच्या बागवान समाजाचे पण सगळे समोरील लोक बसलेत, त्यामुळं काळजी करू नका. जे दिलेले शब्द आहेत तुम्हाला सर्वांना आम्ही निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करू. आदरणीय ज्येष्ठ बंडूतात्या राहुल, बंडूतात्याला बघू तिकडं जरा, तुम्ही पण मार्गदर्शन. नगरपालिकेमध्ये आमची ताई लई साधी आहे, साधीमध्ये हुशार आहे, पण त्यामुळं त्यांचं तुमचं सगळ्यांचं डॉक्टर साहेब हे नगरसेवक निश्चित नाहीत, हे सगळे बसलेले म्हणजे ज्यांनी या नगरसेवकांना बनवण्यासाठी काम केलं त्या सगळ्यांना निश्चित प्रकारे आबा. सौरभ तर आमचा लय भारी असू द्या, पण सौरभ सगळ्यांना बरोबर घेऊन चांगलं काम. मी ज्यांनी खरं नगरसेवक पदासाठी माघारी घेऊन मोठेपणा दिला त्यांच्या पण खरं निश्चित प्रकारे आपण सगळेजण आभार मानूया. त्यांचं पण कुठेतरी दखल निश्चित प्रकारे आपण सर्वजण घेऊया. पुन्हा एकदा मी भरत शेठ आणि त्यांच्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या पुढील काळासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा.